आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याची भव्य पुनर्रचना करण्यात आली. हजारो शिवभक्तांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण रायगड परिसर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेला. छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने रायगड पुन्हा एकदा शिवमय झाला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारपासून शाहिरी कार्यक्रम, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच पारंपरिक खेळांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासाला उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हजारो शिवभक्तांनीही या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग नोंदवला. तो लाईट अँड साऊंड शो देशात तुम्हाला पाहायला मिळणार नाही तसा लाईट अँड साऊंड शो 360 डिग्रीचा आहे. 360 डिग्री बघा तर तुम्ही. त्या पुरातन खात्याला एवढीच माझी विनंती आहे की तर राहायला परवानगी देत नाही, पण या शिवभक्तांना हा लाईट अँड साऊंड शो बघायला मिळावं. ते राज सध्या तिथे आपण बसलोय. माझं स्वप्न आहे आणि माझं नाही, सर्व शिवभक्तांचं स्वप्न आहे. आपण हे राज सदर का पुनर्बांधणी करू शकत आहे? का शिवाजी महाराजांचं भव्य त्याचा राज सदर कसं करत? आणि मला आठवतं की मागच्या भाषणात मी बोललो तर मी काय ते करणार. मला ना या पुरातत्व खात्याच्या केंद्रात जाऊन वेळ पडला तर ठिया ठोकणार. आणि मला आनंदाने आपल्याला सांगायचं, हितली अजून त्यांनी परवानगी दिली नाही, पण मागा नगारखाना एकमेव वास्तू आहे या दुर्गराज रायगड किल्ल्यावर जे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यावरचं छत, हे छताचं काम या पावसाळ्यानंतर सुरू होतंय. तर आपले 11 किल्ले हे युनेस्कोचं ब्रँडिंग झालेलं आहे जागतिक वारसा स्थळामध्ये. आपला एकही किल्ला हा जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद नव्हता. राजस्थानचा एक उदयपूर घराणा सोडलं तर कुठल्याही किल्ल्यांचं, कुठल्याही राजांचा इतिहास नाही तिथं. सगळ्यांनी हात मिळवले केली आहे मोगलांची. महाराणा प्रतापांचं घराणं सोडून त्यांचे 7 किल्ले राजकीय वारसा स्थळामध्ये, युनेस्कोचं ब्रँडिंग, वर्ल्ड हेरिटेज साईट. आपला एकही किल्ला नाही. मी मागं लागलो 2016 पासून पाठपुरावा केला. सगळ्या मंत्र्यांना, सगळ्याचे तज्ञ त्या लोकांना हेलिकॉप्टरमध्ये बसवलं का ते किल्ल्यात परत चालत फिरतील काही प्रश्नचिन्ह नाही. म्हणून हेलिकॉप्टरना फिरवून सांगले काय महत्वाचे आपले किल्ले हे देखणे नाहीत, आपले किल्ले हे लढलेले किल्ले. या किल्ल्यामध्ये शौर्य आहे, या किल्ल्यामध्ये संस्कार आहेत, या किल्ल्यामध्ये नीतिमत्ता आहे. आणि म्हणून तुम्ही याला जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद व्हायला पाहिजे. आणि 3-4 किल्ले मग पुरातत्व खाते विसरलं, ते मी त्यांना घालायला लावले. आणि मग पुढचं फिनिशिंग हे देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यांनी केलं. आणि आज 11 किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये आहेत. पण मला एवढं सुद्धा सांगायचंय सगळ्या शिवभक्तांना आणि शासनाला सांगायचंय, शासनाला सूचित करायचंय, तुम्ही खुश राहू नका. नुसतं 11 किल्ले म्हणजे आपल्या युनेस्को ब्रँडिंग झालं तर आपण खुश. जागतिक वारसा स्थळामध्ये आपले किल्ले गेले, फंड आला. अजिबात 1 रुपया फंड ते देत नाही. नुसतं ब्रँडिंग असते काही, नुसतं गुगल केलं जागतिक वारसा स्थळामध्ये कुठले गेले तर आपले 7 येणार, आपले आकडा येणार, राजस्थानचे 7 येणार, एवढंच. पण तुम्ही त्याचं संवर्धन जतन नाही केलं तर तुमचं नामांकितपणा सुद्धा जे तुम्हाला 11 किल्ल्यांना मिळालंय ते सुद्धा काढून घेण्यात येऊ शकते. हे माझी सरकारला सूचना आहे. धोक्याची घंटाई. आमदार अभिजित पाटील आलेले आहेत, नवनिर्वाचित आमदार आमचे मित्र अनिकेत तटकरे आलेत, आमदार मंगेश चव्हाण आलेले. माझी आपल्या ठिकाणी विनंती, उगाच नाव घेतलं नाही तुमचं. मी माझा स्वार्थ आहे. या राज सदर कोणाचं नाव घेतलं जात नाही, कोणाचं नाव घेतलं जात नाही. मी सुद्धा निमित्त आहे. इथं तुमचं नाव घेतल्याच्यासाठी तुम्ही आलात, तुमचं कौतुक आहे. तुम्हाला शिवाजी महाराजांच्या निमी असतात, तुम्ही दरवर्षी येतात. पण माझी इच्छा आहे की ठीक आहे, आमदार लोकांना, सिनियर लोक आहेत, त्यांना चढायला जमणार नाही किल्ला. मी चढलो तुमच्याबरोबर काल, पण जमणार नाही ते ठीक आहे. पण आला हे कौतुक आहे. पण इथं सगळ्या आमदारांनी यायला पाहिजे, सगळ्या खासदारांनी यायला पाहिजे, सगळ्या मंत्र्यांनी इथं यायला पाहिजे. आणि कॅबिनेट मिटिंग लावा ना, इथं लावा ना कॅबिनेट मिटिंग. तुम्ही पुण्यात कॅबिनेट मिटिंग लावता, नागपूरला कॅबिनेट मिटिंग लावता, संभाजीनगरला कॅबिनेट मिटिंग लावता, दुर्गराज रायगडवर का नाही? खरी सुरुवात तर आपली हित नाही. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.